बांधलाय कशासाठी बांधलेलं आहे की तुम्ही यावे आणि तुम्ही याचा सगळ्याचा लाभ घ्यावा म्हणून आम्ही बसलोय कशासाठी बसलेले की तुम्हाला लाभ व्हावा म्हणून आमच्या लाभाचा विचार करू नका आम्हाला जे मिळायचं ते मिळून गेलेलं आहे देव आम्हाला मिळाला की नाही देव आम्हाला मिळाला मग देव मिळाला तुम्हाला तुम्ही देवासारखे झाले तर मग आणखी काय उरलेलं आहे तुम्हाला पण देवासारखं बनवायचंय देवाचं जे सुख आम्हाला मिळालेलं आहे ते देवाचं सुख तुम्हाला पण मिळावं हीच आमची इच्छा आहे याच्यासाठीच आम्ही इथे अवतरलेलो आहे आणि एवढा सगळा जो आटा पिठा आहे हा सगळा तुमच्यासाठी आहे आमच्यासाठी नाही आम्हाला काय खायला प्यायला मिळत नव्हतं अशातली काही गोष्ट नाही आहे आम्ही काय भिकारी होतो अशातली काही गोष्ट नाही सगळ्यांचे आईबाप असतात सगळ्यांचे सोयरे असतात आणि सगळ्यांना देवाने खाण्यापिण्यापुरतं काही ना काहीतरी दिलेलं असतात साधन दिलेलंच असतं आणि आमच्या सारख्याला सांगितलं भूक लागलं तर अर्धी भाकर दे बस आम्हाला काय अडचण नाही कधीच अडचण नाही पण बाकीच्यांना सगळ्यांना दिलं तेव्हा खाण्यापिण्यासाठी मौज मजेसाठी हे काय आम्ही इथे आलेलो नाही आहे या ठिकाणी जे आम्ही आलेलो आहे तो संप्रदायाचा प्रचार करण्यासाठी विठोबाचा प्रचार करण्यासाठी धर्माचा प्रचार करण्यासाठी हिंदुत्वाचा प्रचार करण्यासाठी हो हिंदू समाजावर भयंकर मोठी मोठी संकट येतात त्या बांगलादेशामध्ये हिंदूवर अत्याचार चाललेले आहे कापाकापी चाललेली आहे तर आपणाला आपल्या सत्वाचा अनुभव यावा आपण कोण आहोत हे समजून यावं आपल्यावर जोर जुलूम होऊ नये आपल्यावर सुद्धा देवाची कृपा यावी या जन्मामध्ये आपण देवाचं सुख अनुभवावं याचसाठी हा सगळा एवढा पसारा ही पोरं या ठिकाणी आणून ठेवली तुमच्या जीवावर ठेवली तुम्ही जीव घालशाल म्हणून ठेवली आमची अवकात नाही आमची ऐपत नाही आमची ताकद नाही आमच्या जमिनी नाही आणि ज्यांच्या जमिनी होत्या त्यांनी आपली घर सोडून दिलेली आहे भावाला देऊन टाकल्या भावाच्या नावावर करून टाकले आणि स्वतः मोकळे झालेले आहेत आज सत्यवान महाराज आला असताना कीर्तन केलं ना मला माहित नाही कसं कीर्तन केलं तुम्हाला आवडलं का नाही आवडलं कसं झालं कीर्तन हे मला माहित नाही ऐकलं नाही